देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही मेळघाटमध्ये जर आपण पाहिलं तर मूलभूत गरजा अजूनही नाहीत. रस्ते, विकास, पाणी, रोजगार सारख्या ज्या आहेत त्या अजूनही सुविधा या मेळघाटमध्ये नाही. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंच्या वतीनं मेळघाट संघर्ष यात्रा काढली जात आहेत. आपण दुसऱ्यांमध्ये बघू शकतो होळीचा दिवस आहे आणि होळीच्या दिवशी जर आपण पाहिलं तर हतरू गावामधनं या यात्रेला सुरुवात झालेली आहे. जवळपास 250 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास जो आहे तो बच्चू कडूंचा पायदळ राहणार आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कर्जमाफीसाठी देखील बच्चू कडूंनी 8 दिवसांची यात्रा काढली होती. त्यानंतर आता 1 मार्च ते 9 मार्च अशी यात्रा काढली जाणार. आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत. भाऊ, काय सांगणार? यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे, दुसरीकडे होळी सुरू आहे आणि ही यात्रा देखील सुरू आहेत. आदिवासी बांधव आहेत यात्रेत सहभागी. काही रेट्या खेळा आहे. या सगळ्या गावात जेव्हा फिरलो तेव्हा बोरला पाणी आहे, विहिरीला पाणी आहे आणि पाईपलाईन टाकू देत नाही फॉरेस्ट. या गावापर्यंत पाणी देण्यासाठी परवानगी भेटत नाही 2-2 वर्ष. म्हणजे कधी कुठे कुठे तर पाणीची पाईप नेलेली आहे पण टाकीत पाणी टाकू देत नाही, त्याची परवानगी भेटत नाही. हे तर ब्रिटिश पण नव्हते असे. पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही काही अटी शिथिल करत नसाल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. इथं योजना 2022ला मंजूर झाली आणि 2024ला ते पूर्ण करायची होती पण निधीच प्राप्त नसल्यामुळं किमान मेळघाटातले 35 गावची योजना, 15 गावची योजना, 12 गावची, 5 गावची योजना ठप्प आहे. म्हणजे जिथं पाणी न मिळाल्यामुळं लोक मृत्युमुखी पडत आहे तिथे तुम्ही निधी देत नाहीये. म्हणजे MRGचे पैसे भेटत नाही काम केल्यावर. अजूनही इथल्या घरकुलाचे पैसे भेटलेले नाही आहे. अर्धवट आहे सगळे घरकुलं. म्हणजे आदिवासी फक्त मरासाठी इथं ठेवला अशी अवस्था आहे. आणि मग आता ही संघर्षाची यात्रा मी सुरू केलेली. जर फॉरेस्ट यावर पिण्याच्या पाण्यासाठी, शाळेच्या संदर्भातलं सण, आरोग्याच्या संदर्भात जर काही अटी शर्ती जर शिथिल केल्या नाही तर आम्ही फॉरेस्टचं पाणी थांबवल्याशिवाय राहणार नाही. इथं फॉरेस्टचे ऑफिसच ठेवू नये एवढ्या ताकदीनं काम करू. 9 दिवस संपूर्ण हा प्रवास आहे. कसा प्रवास असणार आहे यात्रेचा, काय सांगणार? किती गावांना तुम्ही भेटी देणार? एकूण आम्ही 70 ते 80 गावाला भेटी देणार आहोत. जिथं मुक्काम राहीन तसं आम्ही 250 ते 250 किलोमीटर पायी चालतो आहे. आणि काही ठिकाणी मुक्काम राहून काही गावात आम्ही गाडीनं जवळजवळचे गावं कव्हर करून बाकी पैदल यात्रा करतो आहे. सगळ्यांना आवाहन करतो आहे का 9 तारखेपासून आपण हे पदयात्रात मोर्चाचं रूपांतर होईल आणि खऱ्या अर्थानं 9 तारीख हे आंदोलनाचं स्वरूप बदलणारी राहणार आहे. खरं तर कर्जमाफीसाठी तुम्ही अशीच पायदळ यात्रा काढली होती, त्यानंतर सरकारने घोषणा केली, त्यानंतर आता ही महत्वाची यात्रा मानली जाते. किती यश येणार, काय सांग? कर्जमाफीसाठी पण आठवण करून द्यासाठी पण ही यात्रा आहे. आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे शब्द दिला गव्हर्नमेंटनं त्याचा अजूनही निकष लावलेले नाही आहे. कुठले निकष लावणार आहे, कोणाला कर्जमाफी करणार आहे ते अजूनही गव्हर्नमेंटनं सांगितलं नाही. त्यासाठी हे आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रा म्हणून आम्ही याला घेऊन जात असतो. शेवटला प्रश्न, 9 तारखेला सलोना ते चिखलदरा असा पदयात्रा मोर्चा आहे. सरकारने जर तोडगा काढला नाही तर काय इशारा सरकारला देणार? ज्या पद्धतीनं अनपेक्षितपणे नागपूर तुम्ही जाम केलं होतं. बिलकुल यावर्षी मोठा चकवा राहील. सरकारनं अपेक्षा केल्याने तशा प्रकारचं आंदोलन होईल. आम्ही आमचं सगळं प्लॅनिंग करून चुकलेलं आहो. 9 तारखेपर्यंत आम्ही शांत बसू. 9चा जो आमचा महामोर्चा राहील तो अतिशय कोणाच्या लक्षात येणार नाही पण अतिशय प्रचंड ताकदीचा राहील. प्रचंड सरकारला अडचणीचा राहू शकतो. गनिमी कावा असणार बच्चू? बिलकुल मेळघाटच्या अंदर छत्रपतीचा गनिमी कावा राहील. बघू शकतो बच्चू कडूंची ही यात्रा सध्या हतरू गावामधनं जात आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते आदिवासी बांधव जे आहे ते यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे. होळीचा आजचा दिवस आहे आणि आज जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंची यात्रा ही मेळघाटमधनं जात आहेत. गावोगावी जे आहेत ते बच्चू कडू भेट देणार आहेत. 9 तारखेला जर आपण पाहिलं तर सलोना ते चिखलदरा असा महामोर्चा बच्चू कडूंच्या वतीनं काढला जाणार आहे. कॅमेरामॅन के दा तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, हतरू, मेळघाट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.